नमस्कार, मी राम बुधवंत नवराष्ट्रमध्ये आपलं स्वागत करतोय। छत्रपती संभाजीनगर लोकसभेची जनजागृती करणारे निलेश कळ आपल्यासोबत आहेत। त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयामधून त्यांना समाजात जाऊन निवडणुकीबाबत जनजागृत करण्याचं काम देण्यात आलं होतं, त्यांनी ते पार पाडलेलं आहे। त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत की जिल्ह्याभरात निवडणुकीबाबत कशी उत्सुकता होती, लोकांचा काय प्रतिसाद होता आणि त्यांनी कशी जनजागृती केली। पहिलं आम्हाला सांगा की नेमकं काय जनजागृती करणं म्हणजे काय करणं असतं। जनजागृती करणं म्हणजे मी आपले मुख्य निवडणूक अधिकारी कलेक्टर ऑफिस यांच्या थ्रू मी गावोगावी जाऊन, शाळेमध्ये जाऊन, कॉलेजमध्ये जाऊन आम्ही जनजागृती केली। आमचं वर्षभर फाउंडेशन, आमचे हेड तेजस गुजराती सर यांच्या माध्यमातून आम्हाला एक चांगली संधी मिळाली। आता जनजागृती करणं म्हणजे नेमकं काय, तर प्रत्येक गावखेड्यामध्ये जाऊन जनजागृती करा, मतदान करा, हे बऱ्याच जणांना सांगणं। आता बऱ्याच जणांचं मत असं आहे, मला अनुभव आला त्या दृष्टिकोनातून की बाबा माझ्या एका मताने काय फरक पडतो, परंतु प्रत्येकाचं एक एक मत हे फार महत्त्वाचं आहे, हे आम्ही त्यांना पटवून दिलं। तर ते अशा पद्धतीनं बाबा तुम्ही घराच्या बाहेर निघाल्यानंतर तो रस्ता आहे, तो रस्ता जर कधी आपल्याला सुरळीत करायचा असेल तर योग्य उमेदवार निवडून देणं फार गरजेचं आहे। लोकांचा रिस्पॉन्स कसा झाला त्यावर? लोकांचा रिस्पॉन्स लोकांना पटवून दिल्यानंतर लोक अरे असंही होऊ शकतं, म्हणजे बऱ्याच लोकांना माहिती नाही ग्रामीण भागामध्ये। आणि शाळेमध्ये कसं आहे, शाळेमध्ये आम्ही गेल्यानंतर मुलांना सांगितलं की तुम्ही तुमच्या आईवडिलांना आवर्जून सांगा की हा मतदानाचा दिवस म्हणजे सुट्टीचा दिवस नसून हा मतदानाचा दिवस आहे, तर तुम्ही तुमच्या आईवडिलांना, आजूबाजूला सर्वांना सांगा की मतदान करणं हे फार गरजेचं आहे। म्हणजे आजही आपल्या इकडे मतदानाबाबत जनजागृती नाहीये, ते पटवून द्यावं लागतं की तुम्ही मतदान करा। आणि टक्केवारी आता पण आपल्या इकडे मागेच आहे, पण ती टक्केवारी कशी वाढेल, काय उपाययोजना करायला हव्यात, अजून जनजागृती करण्याची गरज आहे का असं तुम्हाला वाटतं का? नक्कीच जनजागृती करण्याची फार गरज आहे। आम्ही कॉलेजमध्ये जाऊन काही ठिकाणी पथनाट्य केले। पथनाट्याच्या माध्यमातून आम्ही लोकांना संदेश दिला की मतदान करणं किती महत्त्वाचं आहे, एक विनोदी ढंगानं लोकांना पटवून सांगितलं। त्यामुळं लोकांचा रिस्पॉन्स, लोकांचा कल हा मतदानाकडे वाढला, पण पाहिजे तसं टक्केवारी अजून आपल्याला मिळत नाही। तर त्या दृष्टिकोनातून जनजागृती होणं फार गरजेचं आहे। जेव्हा जिल्ह्याभरातील निवडणुका पार पडल्या तेव्हा सगळ्यांना आश्चर्यचकित करणारा निकाल लागला आहे। संदीपान भुमरे विजयी झाले, यावर काय मत आहे तुमचं की जिल्ह्यात जो निकाल लागलाय त्याला कोणाला कसा फायदा झाला आहे किंवा कोणाला कसं नुकसान झाले? आता मी कलाकार या नात्याने या गोष्टीमध्ये जास्त शिरू शकणार नाही। माझं एकमेव काम आहे की मतदान जनजागृती झाली पाहिजे आणि मतदानाचा टक्का वाढला पाहिजे, एवढंच मी सांगू शकतो। नक्कीच आम्हाला कळालं की तुम्ही इंग्लंडला जाऊन सुद्धा महाराष्ट्रातील जो लोककला आहे त्याचा प्रचार केलेला आहे। तुम्ही कधी इंग्लंडला गेले होते, तिथं काय काय तुम्ही सादरीकरण केले? आता 3-4 महिने होत आहेत मी लंडनला गेलो आणि तिथं आपली महाराष्ट्राची लोककला, लोकनृत्य मी त्या ठिकाणी सादर केले। आमचे आरती पाटणकर मॅडम यांचा आरती क्रिएशन हा एक ग्रुप आहे, त्या ग्रुपच्या माध्यमातून मी लंडनला गेलो आणि भारतातच नव्हे तर लंडनचे लोक ते सुद्धा आपल्या या लोककलेला डोक्यावर घेऊ शकतात, हे मला तिथे गेल्यानंतर काय वाटतं किंवा तिथे कसा आनंद होता की 7 समुद्रापार जाऊन आपली लोककला सादर करणं, लोकांना आनंदी करणं, यात तुम्हाला कसं वाटलं, तुमची फिलिंग काय होती तेव्हा? प्रथमतः मी एक ग्रामीण भागातला असल्यामुळं लोककला ही मला माहिती होती आणि लोककलेचा उगम जर कधी कुठं झाला असेल तर तो खरा ग्रामीण भागामध्ये झाला। मग काही उत्सव असेल, आजही मी माझ्या गावामध्ये जाऊन सोंग ही एक फार पूर्वीपासून चालत आलेली परंपरा आहे, आजही रात्रभर सोंग होतात, लोक मोठ्या उत्साहाने त्याला प्रतिसाद देतात। आणि तीच लोककला जागरण असेल, भारुड असेल, गोंधळ असेल, ही लोककला गाव पातळीवर मी लंडनला घेऊन गेलो आणि लंडनला गेल्यानंतर त्या लोकांनी तिथं अभ्यास केलेला होता, जागरण केव्हा केलं जातं, भारुड केव्हा केलं जातं, म्हणजे एवढा अभ्यास पूर्ण लोक त्या ठिकाणी आलेले होते आणि त्यांनी आम्हाला विविध माध्यमातून प्रश्न विचारले आणि त्यांना उत्तर। नक्कीच आपली कला कुठेतरी 7 समुद्रापार जाते, याचा महाराष्ट्रातील सर्व लोकांना आनंद असेल। पण या लोककलेचा उपयोग निवडणुकांमध्ये जनजागृती करण्यासाठी सुद्धा होऊ शकतो, हे यांच्याकडून आपल्याला समजतं। जेव्हा
जनजागृती करायची वेळ असते. ग्रामीण भागात त्या भाषेत पटवून देणं, लोकांना त्या भाषेत समजतं, त्या भाषेत बोलणं हे कितपत अवघड असतं किंवा तुम्ही ग्रामीण भागातून आलाय त्याच्यामुळे तुम्हाला ते सोपं गेलं का? नाही, हे म्हणजे अवघडच काम आहे. पथनाट्य करणं म्हणजे रस्त्यावरती आपण पथनाट्य करतो तेव्हा 4 लोक हे आपल्याला उभे करावं लागतात. त्यामुळे आपल्या अंगी ही मुळातच कला पाहिजे. मी तर म्हणेन पथनाट्य करणं हे सर्वात अवघड काम आहे. आपण ज्यावेळेस टेलिव्हिजनवर एखादी सिरियल करतो किंवा चित्रपट करतो तर ते तिथं बसलेले असतात आणि ते आपण रिटेक होऊ शकतो, परंतु आपण ज्यावेळेस पथनाट्य करतो तिथं रिटेक होऊ शकत नाही. त्यामुळं हे फार अवघड काम आहे. आणि आपण जर कधी अशी जनजागृती केली, पथनाट्य जर कधी केले तर नक्कीच मतदानाचा टक्का हा वाढू शकतो. धन्यवाद सर. आजही आपल्या समाजामध्ये निवडणुकांबाबत जनजागृती होणे खूप गरजेचं आहे. जोपर्यंत मतदानाचा टक्का वाढणार नाही तोपर्यंत लोकशाहीमध्ये निवडणुकीला काहीच अर्थ राहणार नाही. एकतर्फी मतदान होणं हे लोकशाहीसाठी घातक असतं असं आपण नेहमी म्हणतोय. त्याच्यामुळे निवडणुकांमध्ये सर्व जातीपातीतील सर्व समाजातील लोक जोपर्यंत एकजूट होणार नाहीत, निवडणुकीला स्वतःचा सण ते स्वीकारणार नाहीत, तोपर्यंत आपण बळकट लोकशाही झालोय असं म्हणता सुद्धा येणार नाही. आज घडीला सुद्धा विविध मार्गाने लोकांची जनजागृती करून निवडणुकांबाबत त्यांना उत्साही करणं हे गरजेचं आहे. आणि अशा लोकांमार्फत ही जनजागृती होते. कलाकार लोकांमध्ये जातात, जनजागृती करतात. ही खरंच खूप कौतुकास्पद बाब आहे. मी राम बुधवंत, छत्रपती संभाजीनगर.